नमस्कार, सर्वांचे खूप स्वागत आहे. तर आज आपण बघत आहोत सुरळीच्या वड्या. हा एक गुजराती पदार्थ आहे. याला गुजरातीमध्ये खांडवी असं म्हणतात. चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर यासाठी मी घेतला आहे आंबट ताक, अद्रकची पेस्ट, लवंगी मिरची वाटून घेतली आहे, डाळीचं पीठ, हिंग. तर सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी डाळीचं पीठ, त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी ताक घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा लवंगी मिरचीची पेस्ट, 1 चमचा अद्रक पेस्ट, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकही गाठ राहिली नाही आहे, छान मिक्स झालं आहे. आता आपल्याला यामध्येच 2 वाटी ताक घालायचं आहे परत आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे मिक्स होण्यासाठी. हे सर्व तुम्ही एखाद्या बाउलमध्ये एका हाताच्या किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने मिक्स करू शकताय, पण त्याने आपला टाईम जातो. म्हणून मी या प्रकारे केलं आहे. आता कन्सिस्टन्सी दाखवते. जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपल्याला गॅसवर एखादी नॉनस्टिकची किंवा जाड बुडाची कढई ठेवायची आहे. पण हे मिश्रण घालण्याआधी आपल्याला अशी तयारी करून ठेवायची आहे. ताट किंवा मी 2 पराती घेतल्या आहेत, स्वच्छ धुवून कोरड्या करून उलट्या करून ठेवल्या आहेत त्या. मिश्रण रेडी झाल्यावर आपल्याला अजिबात टाईम मिळत नाही हे करण्यासाठी. आता मी मिश्रण यामध्ये घातलं आहे आणि चमच्याने सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कंटिन्यू लोच ठेवायची आहे शेवटपर्यंत. हे मिश्रण शिजायला 20 ते 25 कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 25 मिनटं लागतात. 3 मिनटं झाले आहेत, बघू शकतायत तुम्ही. आपल्याला हलवत राहायचं. हे मिश्रण झालं कसं, हे कसं ओळखायचं ह्याची ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला. 15 मिनटं झाले आहेत. तर ते असं की आपण एखाद्या ताटलीमध्ये ते 15 मिनटं किंवा 20 मिनटं झाल्यावर असं पसरून घ्यायचं आहे. आपले 15 मिनटं झाले, ते गार होऊ द्यायचं आहे. ते सहजासहजी निघतं आहे का बघायचं आहे. हे निघालं नाही आहे याचा अर्थ की आपल्याला पीठ शिजू द्यावं लागणार आहे अजून. जर ते सहजासहजी निघालं तर आपलं पीठ रेडी आहे असं समजायचं. आता 20 मिनटं झाले आहेत, आपलं पीठ रेडी आहे. या प्रकारे बघू शकताय. तर मी ते परातीमध्ये जेवढं पातळ आपल्याला पसरवणं शक्य होईल तेवढं पसरवून घेतलं आहे. तर मला 2 पराती आणि 1 ताट लागलं होतं या पूर्ण मिश्रणासाठी. आणि मग मी ते गार झालं की मग 5 मिनिटांनी असे काप करून घेते चाकूने. 5 मिनटं गार होऊ द्यायचं आहे ते, मगच हे काप करायचे आहेत आपल्याला असे. या वड्या मी तुम्हाला 2 प्रकारे दाखवते. ज्याला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने त्या करून बघा. तर पद्धत नंबर 1 अशी की काप केल्याबरोबर आपण त्याचे असे काठ सोडून घ्यायचे आणि मग त्या वड्या अशा वळवून घ्यायच्या आहेत या प्रकारे. ही पद्धत नंबर 1, ही पण छान होते, बघू शकताय. आणि दुसरी पद्धत अशी की त्यावर ओल्या खोबऱ्याचा खीस आणि कोथिंबीर घालायची आणि मग या वड्या अशा वळून घ्यायच्या आहेत असं. तर या प्रकारे मी सर्व वड्या वळून घेतल्या आहेत. तर आता यावर मी ओल्या खोबऱ्याचा खीस आणि कोथिंबीर घालते. ओलं खोबऱ्याचं घरी अवेलेबल नसेल तर खोबऱ्याच्या खीसमध्ये 5 मिनिट पाणी घालून ठेवायचं, मग ते घट्ट पिळून घ्यायचं. ओल्या खोबऱ्याचा खीस रेडी होतो. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे मी. तेल आपलं तापल्याबरोबर आता ते कढई मी खाली उतरून घेतली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घातले आहेत आणि प्रत्येक वडीवर आपल्याला ती फोडणी अशी घालून घ्यायची, पसरून घ्यायची आहे. प्रत्येक वडीवर आपली फोडणी आली पाहिजे. आता आपल्या सुरळीच्या वड्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करा, लाईक करा. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.